नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो अनेकांच्या श्रद्धेचा आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो म्हणजे देवदर्शन. पण आपण याकडे केवळ एका धार्मिक विधीच्या दृष्टिकोनातून नाही पाहणार, तर धर्मशास्त्र याबद्दल काय सांगतं या नजरेतून बघणार आहोत. आपल्या या चर्चेचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या धर्मशास्त्रीय देवदर्शन नियम आणि आचरण यावरील लेखनातील काही महत्त्वाचे अंश. यातून आपल्याला देवदर्शनाचे नियम आणि त्यामागे जो एक सखोल विचार आहे तो समजून घ्यायचा आहे. तर मग प्रश्न हा आहे की देवदर्शनासाठी सांगितलेले हे नियम म्हणजे केवळ काही कर्मकांड आहेत, काही बंधनं आहेत, की त्यामागे आत्मिक उन्नतीचं काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे? हाच तर या लेखनाचा गाभा आहे. बरोबर. यात देवदर्शनाला केवळ एक धार्मिक कृती न मानता अंतःकरण शुद्ध करण्याची, मन स्थिर करण्याची आणि आत्मिक उन्नती साधण्याची एक प्रक्रिया म्हणून पाहिलं गेलंय. म्हणजे खरा भर हा देवाच्या मूर्तीसमोर उभं राहण्याच्या त्या एका क्षणावर नाहीये, तर त्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा जो संपूर्ण प्रवास आहे ना, त्यावर आहे. बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक बदलाला जास्त महत्त्व दिलंय. पण अंतःकरण शुद्ध करण्याची प्रक्रिया हे ऐकायला खूप छान वाटतं, पण हे खूप अमूर्त नाही का? म्हणजे ह्याची सुरुवात नक्की कुठून आणि कशी करायची आहे याबद्दल लेखनात काही ठोस मार्गदर्शन आहे का? नक्कीच आहे. आणि सुरुवात होते ती सर्वात मूलभूत आणि म्हणायला गेलं तर सोप्या गोष्टीपासून. ही प्रक्रिया बाहेरून आत म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. म्हणूनच पहिला नियम आहे तो शारीरिक स्वच्छतेचा. अच्छा, म्हणजे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करणं हे तर आपण सगळेच करतो, पण याला इतकं महत्त्व का दिलं आहे? म्हणजे अस्वच्छ अवस्थेत दर्शनाला जाणं अशुभ का मानलं जातं? यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. ही शारीरिक स्वच्छता म्हणजे केवळ वरवरची स्वच्छता नाही, तर ती मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी आहे. अच्छा. जेव्हा आपण स्नान करतो, स्वच्छ कपडे घालतो, तेव्हा आपण केवळ शरीर साफ करत नाही, तर आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या एका वेगळ्या, एका पवित्र वातावरणासाठी तयार करत असतो. ही एक प्रतिकात्मक कृती आहे जी आपल्याला रोजच्या धावपळीच्या मानसिकतेतून बाहेर काढते आणि एका शांत आणि स्थिर अवस्थेकडे नेते. अगदी. बाह्य शिस्तीतून आंतरिक तयारीची ही सुरुवात आहे. वाह, म्हणजे दर्शनाची तयारी मंदिरात प्रवेश करण्याआधीच आपल्या घरातच सुरू होते. ही कल्पनाच खूप सुंदर आहे. पण मग शारीरिक शुद्धतेनंतर पुढची पायरी अर्थातच मानसिक शुद्धतेची असणार. अगदी बरोबर. लेखनानुसार शारीरिक शुद्धतेला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा ती मानसिक शुद्धतेशी जोडली जाते. आणि इथेच खरं अवधान सुरू होतं नाही का? कारण लेखनात स्पष्ट म्हटलं आहे की क्रोध, द्वेष, अहंकार, मत्सर अशा नकारात्मक भावनांनी भरलेलं मन ते देवदर्शनाचा खरा अर्थ समजू शकत नाही. मन शांत, नम्र आणि श्रद्धायुक्त असणं गरजेचं आहे. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं करणं कठीण आहे. रोजच्या जीवनातले ताणतणाव, चिंता, राग हे सगळं सोबत घेऊनच आपण जगत असतो. बरोबर. आणि हे लेखन आपल्याला या भावनात दाबून टाकायला सांगत नाही. उलट ते आपल्याला एक सराव करायला सांगतं. ही मानसिक पवित्रता म्हणजे एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. सराव म्हणजे कसा? जसं एखादा खेळाडू मैदानावर उतरण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक सराव करतो, स्वतःला एका विशिष्ट झोनमध्ये आणतो, तशीच ही दर्शनापूर्वीची मानसिक तयारी आहे. दर्शनाला निघण्यापूर्वी काही क्षण शांत बसून आपल्या मनात काय विचार चालले आहेत याकडे लक्ष देणं आणि जाणीवपूर्वक शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणं ही ती साधना आहे. म्हणजे आपण मंदिरात फक्त शरीर घेऊन जात नाही, तर आपलं मनही सोबत घेऊन जातो. आणि ते मन कसं आहे यावर सगळं अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता ही झाली पहिली पायरी. पण एकदा आपण त्या मानसिक अवस्थेत पोहोचण्याचा प्रयत्न केला की आपल्या वागणुकीवरही काही बंधनं येतात का? म्हणजे अगदी खाण्यापिण्यापासून काही नियम आहेत? हो. आणि गंमत म्हणजे हा नियम अनेकांना बंधनकारक वाटू शकतो. अरे, देवाकडे जाताना पण एवढे नियम, असा विचार मनात येऊ शकतो. हो, येऊ शकतो. पण लेखनानुसार याकडे बंधन म्हणून नाही, तर शिस्त म्हणून पाहिलं गेलं आहे. आणि ही शिस्त आपल्या मानसिक स्थितीला स्थिर ठेवण्यास मदत करते. पहिला नियम आहे आहाराबद्दल. धर्मशास्त्रानुसार दर्शनापूर्वी सात्विक आहार घ्यावा. मद्य, मांस किंवा अतिमसालेदार, तेलकट असं तामसिक अन्न टाळावं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे धर्मशास्त्र एका प्रकारे मानसशास्त्राबद्दलच बोलत आहे. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या भावनांवर आणि विचारांवर होतो हे तर आजचं विज्ञानही सांगतं. तंतोतंत. यामागील कारणही तेच आहे.
संयमित आणि सात्विक आहारामुळे मन स्थिर, शांत आणि हलकं राहतं. ध्यानभाव साधणं सोपं जातं. या उलट तामसिक अन्नामुळे मनात चंचलता, आळस किंवा जडत्व येऊ शकतं, जे एकाग्रतेसाठी बाधक ठरतं. बरोबर. सात्विक आहार मनाला अधिक ग्रहणशील बनवतो, जेणेकरून आपण दर्शनाचा अनुभव अधिक खोलवर घेऊ शकू. आहारासोबतच मंदिरात पोहोचल्यावर आपल्या वागणुकीबद्दल, विशेषतः बोलण्याबद्दलही काही नियम असतीलच. कारण अनेकदा असं होतं की मंदिरात गेल्यावर आपण एकमेकांशी गप्पा मारण्यात किंवा मोबाईलवर बोलण्यात इतके गुंतो की आपण तिथे का आलो आहोत हेच विसरून जातो. अगदी महत्वाचा मुद्दा. लेखनात वाणी आणि आचरणातील शुद्धतेवर खूप भर दिला आहे. मंदिरात मोठ्याने बोलणं, हास्यविनोद करणं किंवा कुणाची निंदानालस्ती करणं निषिद्ध मानलं आहे. आणि याचं कारण? याचं कारण असं की जेव्हा आपण बोलतो, विशेषतः इतरांबद्दल, तेव्हा आपलं मन बाह्य जगात गुंतं. आपलं लक्ष विचलित होतं. दर्शनाचा मूळ हेतू तर मनाला आत वळवण्याचा आहे, अंतर्मुख करण्याचा आहे. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे आपलं लक्ष भरकटण्यापासून वाचवणं. आणि याच नियमाचा विस्तार म्हणजे रांगेत उभं राहणं, मंदिराचे नियम पाळणं, घाईगडबड किंवा ढकलाढकली न करणं, यासारख्या शिस्तीच्या गोष्टी. पण खरं सांगायचं तर आजच्या काळात हे शक्य आहे का? अनेक मोठ्या मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते, गोंधळ असतो, ढकलाढकली होते. अशा वातावरणात मन शांत ठेवणं हेच एक मोठं आव्हान आहे. तुम्ही बरोबर बोललात. हे एक मोठं आव्हान आहे. पण हे लेखन आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतं. कदाचित त्या गोंधळात आणि गर्दीतही स्वतःचं संतुलन, स्वतःची शांतता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणं हीच खरी साधना आहे. मंदिरात शांतता असताना शांत राहणं सोपं आहे. पण गोंधळात शांत राहता आलं तर ती खरी परीक्षा. इतरांच्या श्रद्धेला धक्का न लावता, त्यांच्या भावनांचा आदर करत आपलं स्थान घेणं हा सुद्धा त्या साधनेचाच एक भाग आहे. खरंय. म्हणजे हे सर्व नियम, आहार, वाणी, वर्तन हे केवळ शिष्टाचार नाहीत, तर ती एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे, जी आपल्याला त्या अंतिम अनुभवासाठी टप्प्याटप्प्याने तयार करत असते. हो, देवदर्शन हा केवळ काही क्षणांचा विधी नाही, तर त्या क्षणापर्यंत पोहोचण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची एक समग्र तयारी आहे. तर मग या सगळ्या तयारीचा, या शिस्तीचा नेमका उद्देश काय? दर्शनाचं मूळ हेतू काय? आपण देवासमोर जातो तेव्हा मनात काय भावना असायला हवी? इथेच या लेखनातला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो. तो म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता दर्शन घेणं. यालाच निष्काम भाव म्हटलं आहे. निष्काम भाव? हो, म्हणजे केवळ भौतिक लाभाची अपेक्षा, देवा मला नोकरी दे, माझा अमुक एक काम होऊ दे, अशा विचारांनी दर्शनाला न जाता एका वेगळ्या भावनेने जाणं अधिक पुण्यकारक मानलं जातं. पण सर्वसामान्य माणूस तर काहीतरी मागायलाच देवाकडे जातो. मग अपेक्षा न ठेवता दर्शन घेणं म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या अडचणी देवाला सांगू नयेत, पण इथे केंद्रबिंदू काहीतरी मिळवण्याऐवजी स्वतःला समर्पित करण्यावर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यावर आहे. अच्छा. मला काय मिळेल या विचाराऐवजी माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे हा भाव महत्वाचा ठरतो. जेव्हा दर्शन या कर्तव्यभाव आणि कृतज्ञतेच्या भावनेने केलं जातं, तेव्हा खरं आत्मिक समाधान मिळतं, असं हे लेखन सांगतं. हा एक प्रकारे ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप ऐवजी ट्रान्सफॉर्मेशनल रिलेशनशिपकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि याच भावनेशी जोडलेला दुसरा महत्वाचा निकष म्हणजे अंतःकरणातील नम्रता. मी काहीतरी मोठं केलं, मी इतक्या लांबून दर्शनाला आलो असा भाव न ठेवता, आपण ईश्वराच्या चरणी लहान आहोत ही भावना ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. ही नम्रतेची भावना आपण सुरुवातीला बोललो त्या अहंकारावरचा थेट उपाय आहे. यामुळे ती आंतरिक शुद्धतेची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होते. जेव्हा आपण स्वतःला लहान मानतो, तेव्हाच आपण काहीतरी नवं शिकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी तयार होतो. खरंय. अहंकार हा ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मार्गातील सर्वात मोठा अडखळा आहे. खरंय. अनेकदा आपण कुठूनतरी तीर्थयात्रा करून आलो की नकळतपणे आपल्या बोलण्यातून ते मिरवलं जातं. मी नुकताच चारधाम करून आलो असं सांगताना तो मी मोठा होऊन जातो. हा नियम बरोबर त्याच मीपणावर बोट ठेवतो. आणि ही नम्रता केवळ देवापुरती मर्यादित नाही, तर मंदिरात असलेल्या इतर भक्तांप्रतीही असायला हवी. प्रत्येकजण तिथे एकाच श्रद्धेने आलेला असतो, त्यामुळे तिथे कोणी लहान किंवा मोठा नसतो. आता आपण दर्शनाच्या आधीची तयारी बघितली, दर्शनावेळीचं आचरण पाहिलं, पण या प्रक्रियेचा शेवट इथेच होतो का?
की दर्शनानंतरही काही नियम आहेत? कारण अनेकदा असं होतं की मंदिरातून बाहेर पडताच आपण पुन्हा आपल्या नेहमीच्या जगात परत येतो आणि सगळं विसरून जातो. आणि म्हणूनच लेखनातला शेवटचा पण अतिशय महत्वाचा नियम आहे दर्शनानंतरचे आचरण. हीच खऱ्या अर्थाने परीक्षेची वेळ आहे. मंदिरात अनुभवलेली शांती, संयम आणि नम्रता जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणू शकलो नाही तर त्या दर्शनाचा खरा परिणाम झालाच नाही असं म्हणता येईल. म्हणजे मंदिरात असताना शांत, संयमी वागायचं आणि बाहेर येताच पार्किंगवरून कोणाशी तरी भांडायचं असं अपेक्षित नाही. अगदी. देवदर्शन ही एक तात्पुरती घटना नसून तो एक असा अनुभव आहे जो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून त्यात सकारात्मक बदल घडवेल ही अपेक्षा आहे. मंदिरात अनुभवलेली ती मानसिक अवस्था जर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबात आणि समाजात इतरांशी वागताना टिकवून ठेवू शकलो तरच त्या दर्शनाचा खरा अर्थ साधला गेला. तो अनुभव आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि निर्णयांमधून दिसायला हवा. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की धर्मशास्त्रानुसार देवदर्शन हे बाह्य विधींपेक्षा अंतर्गत शुद्धतेची परीक्षा आहे. शरीर, मन, वाणी आणि आचरण यांचा समन्वय साधून केलेलं दर्शनच खरं फलदायी ठरतं. आणि हे नियम म्हणजे बंधनं नसून आत्मोन्नतीची साधनं आहेत हे समजून घेतल्यास देवदर्शनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाऊ शकतो. प्रत्येक नियम आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, स्वतःवर काम करण्याची एक संधी देतो. या नियमांमुळे आपलं जीवन अधिक समतोल आणि शांत होऊ शकतं असं या लेखनाचं सार आहे. जाता जाता मनात एक विचार येतोय. या लेखनात देवदर्शनासाठी काय आणि कसं करावं हे सांगितलं आहे, पण आजच्या धावपळीच्या जीवनात या नियमांमागील जी मूळ तत्व आहेत, जसं की मानसिक शांतता, नम्रता, कृतज्ञता आणि संयमित आचरण, ती आपण आपल्या दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रांमध्ये, अगदी धार्मिक संदर्भात नसतानाही कशी लागू करू शकतो? खूपच छान विचार आहे. म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जाण्यापूर्वी किंवा कोणाशी तरी अवघड विषयावर बोलायला जाण्यापूर्वी आपण अशीच काही मिनिटांची मानसिक तयारी करू शकतो का? आपलं बोलणं संयमित ठेवू शकतो का? आणि त्या कामाकडे केवळ मला काय मिळेल या भावनेने न पाहता कृतज्ञतेने आणि नम्रतेने पाहू शकतो का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.